फेरीतील दुसरी मॅच देखील खेळणार आहोत. त्यामध्ये वारलीपाडा विपक्ष अक्षय 11 कवाड असे दोन दिग्गज संघ ॲक्शन मध्ये असतील. मिड इनिंग्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहतील. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. आता दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण खेळवणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच देखील खेळवणार आहोत. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सुभाष वागे अँड कंपनी त्यांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार होते. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. मंगेश येत आहेत आणि मंगेशच्या विरोधामध्ये गणेश आणि त्याच्या सोबतीला विकास पाहायला मिळतील. या पहिल्या षटकामध्ये येत आहेत. गोलंदाज तयार होतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. वेगाला कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. पहिला चेंडू आणि त्यावरती इथे थोडस कलेक्शन चुकीच्या एंडवरती झाला होता. मात्र अपील केली जाते आणि फलंदाज जो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल होत असताना बाद विकेटचं पतन तो पहिला झटका लागतोय. एक आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज तयार होतो. बॉलिंग मार्क वरती फुलटॉस चेंडू होता. फटका चांगला पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि गणेश मुकनेचा तडाखा पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश मुकने ब्रँडेड षटकार. 6 धावा पाहायला मिळतात. टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती जो मात्र मंगेश असेल. मंगेश वरती प्रतिहल्ला चढवला गेला. गणेशाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील वेकेंट एरिया आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचा टिपिकल वापर केला जातो. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या चेंडूवरती आला होता षटकार आणि या चेंडूवरती येतोय हा खणखणीत चौकार. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट. मात्र त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला गणेशच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. बॉलिंग मार्क वरती कमबॅक करणं गरजेचं आहे. इथे गोलंदाज मंगेशला कमबॅक होईल काय देखील पाहणं महत्वाचं असेल. रिव्हर्स अटेम्प्ट. फटका चांगला पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. इम्प्रोवाइज केलाय स्ट्रोकला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 1 मोर विकेट. इट्स आउट ऑफ द पार्क. एक टप्पा खात चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. 4 चेंडूंमध्ये 15 धावेंवरती खेळतो गणेश. डान्सिंग डाऊन द विकेट. कदम ताल करण्यात आला. डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट होती. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती आहे. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाले. फलंदाज होतो बाद. विकेटचं पतन.
15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे बॅटर रोहन आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ढोळ विपक्ष अर्जुली एफसी मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावरती टीम आई गावदेवी क्रिकेट संघ अर्जुली. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावरती आहे. थोडासा बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती संघ आपण पाहू शकतो. बॉलिंग करणारा अर्थातच ढोळे संघ आणि फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय अर्जुली संघ. कारण पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 15 धावा पाहायला मिळतात. वेळ वाचवणं गरजेचं असेल. फिल्डिंग करणारा संघ खूप जास्त अवधी घेतो. पहिल्या षटकासाठी एकंदरीत 6.5 मिनिटं कंप्लीट झाली. 7व्या मिनिटं असं मात्र सुरू आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचं. प्रत्येक षटकासाठी तुम्ही मॅक्सिमम 5 मिनिटं घ्या, मात्र त्यापेक्षा जास्त मिनिटं तुम्ही घेऊ नका. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले आणि त्यानंतर हुक करायचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय सीमा पार. फाईन लेगला क्लिअर करत 4 धाव्यांसाठी येतोय फलंदाज राहुलचा तडाखा, ज्याच्या माध्यमातून संघाला विजयाची चाहूल लागेल का येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. मात्र त्याच्या बॅट मधून आलेला खणखणीत चौकार. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. एक चौकार माराल तुम्ही आणि त्यानंतर 2 ते 3 बॉल डॉट झाले तर ते फायदा नाहीये. चौकार मारल्यावरती सिंगल डबलचा खेळ देखील खेळणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक चेंडूला चौकार षटकारांचा नसतो. सन्मान देणं देखील तितकंच गरजेचं आहे. आतापर्यंत 2 चेंडू षटकातील झालेत. मयूरचं षटक. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर येते. कॅच सुटलेली पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बघता बघता 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न इथे होतो नॉन स्ट्रायकर एंड वरून आणि पळता पळता 4 धावा देखील कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. 3 षटकांची मॅच आणि त्यामध्ये 23 धावा पाहायला मिळतात. कालच्या दिवसाचा विचार केला तर 7 ते 8 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. मात्र आजच्या दिवसामध्ये षटकारांचं प्रमाण असं मात्र जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता मात्र त्यावरती देखील एक धाव काढली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार आणि सिंगल. एकंदरीत या षटकामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपण पाहू शकतो. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरी मार्गस्थ आहे. 24 धावा बनलेल्या आहेत. 4 चेंडूंमध्ये 9 धावांवरती राहुल खेळतो. रोहन थोडासा बॅकफुट वरती 2 चेंडू तो मात्र डॉट खेळतोय. अजून एक डॉट बॉल होतो. अशा प्रकारे ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होते. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळेल 24 आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 15 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर कमबॅक केलंय मयूरने आणि त्या षटकामध्ये त्याने फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात.
षटक्रमांक तिसरा मार्गस्थ आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट होते. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा त्या देखील कंप्लीट होत आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो तिसरी मार्गस्थ आहे. आतापर्यंत 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती फक्त प्लेसमेंट करण्यात आली. 2 धावाच्या मात्र एकवटण्यात आल्या. इथे बॅटची कडा लागते. यष्टीरक्षक कुठलीच चूक करणार नाहीयेत. कट अँड कॉट बाय द कीपर. फलंदाज होते बाद. विकेटचं पतन. अक्षय 11 कवाड टीम आणि वारलीपाडा टीम दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. टॉस आपण करणार आहोत दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचचा. अक्षय 11 कवाड टीमला रिक्वेस्ट असेल आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर व्यासपीठाशी संलग्न व्हायचा. सव्वीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू. समीरने कमबॅक केलाय. इथे बॅटची कडा लागतीये. चेंडू निघून चाललाय फाईन लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन होतोय. आपटलेला चेंडू होता. बॅटची कडा लागली मात्र फाईन लेग मध्ये कुठलाही खेळाडू नाही. शॉर्ट मध्ये नाही डीप मध्ये पाहायला मिळाला आणि त्याचमुळे वेकेंट एरिया आणि त्यातून 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो थर्ड मॅनचा फिल्डर जो मात्र चेस करत होता. मात्र चेस खूप मोठी होती आणि बॉल मात्र चेस जिंकला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4च्या मदतीने 30 पाहायला मिळेल. लोवा फुलटा चेंडू होता. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 31 धावा धावा फलकावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ ओव्हर मधील कंप्लीट झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 31 आपण पाहू शकतो. 31 ऑन द बोर्ड. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते पूर्ण प्रकारे. याची मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये तरी एक चौकार आलाय. मात्र त्याला वगळता चांगली गोलंदाजी झाली आहे. एक चौकार आला तो देखील बॅटची एज लागली होती. वेकेंट एरिया होता आणि तिथून मात्र चौकार गेला. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. लाऊड अपील होते मात्र 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. स्कोरबोर्ड वरती 34 धावा पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर तिसरी आपल्याला पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होते. 34 धावा धावफलकावरती 35 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलं. आता आपण टॉस करतो. एका बाजूला अक्षय 11 कवाड त्यांच्या विपक्ष वारलीपाडा अशी मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरी आपल्याला पाहायला मिळेल.
यानंतर होणारी मॅच अक्षय 11 कवाड विपक्ष वारलीपाडा. कवाड संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी वारलीपाडा या संघाला. त्यानंतर पहिल्या फेरीतील आपण मॅच खेळणार आहोत मोह विपक्ष वारलीपाडा ब अशी ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या गोष्टीची देखील नोंद आपण करून घ्यायची. आई गावदेवी क्रिकेट संघ अर्जली विपक्ष ढोळे अशी मॅच पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावरती 35 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. ओपनिंग प्लेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि त्याच्या सोबतीला आलेश आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडू बॅटची कडा लागते आणि त्यानंतर दणदणकर चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन होतो पहिल्या चेंडूवरती. वेलकम टू दी ग्राउंड. स्वॅगने केले स्वागत आणि लक फॅक्टर ऑन होणारा नशिबाचा चौकार फलंदाजच्या बॅटमधून. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती लक फॅक्टर ऑन होणारा नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज दीपकच्या माध्यमातून 31 धावांचं अजूनही टार्गेट चेस करायचं. एकंदरीत 35 धावांचं टार्गेट, त्यापैकी 4 धावा पहिल्या चेंडूवरती आलेल्या आहेत. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती एकने पुढे जाईल. 5 धावा पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. कुठेतरी शेवटच्या 2 षटकांमध्ये 20 पेक्षा कमी धावा ठेवण्याचा प्रयत्न केला झाल्यात काही शंकाच नाहीये, कारण पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी कुठेतरी पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं काम इथे बॅटिंग करणारा ढोळे संघ करेल यात काही शंकाच नाहीये. अजून एक चांगला चेंडू, मात्र इथे वाईड बॉल होते. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6. आतापर्यंत अमनने 2 चेंडू फेकले, त्यामध्ये एक सिंगल, एक वाईड आणि एक चौकार पाहायला मिळतो. एकंदरीत 6 धावा पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये. अजूनही मार्गस्थ आहे पहिलं षटक. हुक करायचा प्रयत्न होता, फलंदाज बीट झाले, यष्टिरक्षक बीट होतात. शॉर्ट स्क्वेअर लेगचा प्ले फिल्डर जो मात्र
इंटरेस्टेड पाहायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होते. एकदा कंप्लीट होईल सिंगलच्या मदतीने. 7 धावा, 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. लाऊड अपील होती मात्र यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच झाली कंप्लीट. रोहनच्या माध्यमातून टिपला जातो झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय. आपण पाहू शकतो 7 या आकड्यावरती. एकाकडेच्या मोबदल्यात 7 धावा, 35 धावा चेस करायचेत. यानंतर होणारी मॅच अक्षय 11 कवाड विपक्ष वारलीपाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे बॅटची कडा लागते. क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांना हुलकावणी देत चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. एफर्ट चांगला होता मात्र चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा निल्सन आकडा पाहायला मिळतो. 12 चेंडूंमध्ये अजूनही 24 धावांची गरज. 12ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन करावी लागेल. पहिल्या षटकाची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती रोहन आपल्याला पाहायला मिळेल. ज्या रोहनने एक झेल लॉंग ऑनला टिपली होती तोच रोहन आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल होतात. एकदा झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. थोडासा वाईट थ्रो होता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. विजयासाठी 23 धावांची गरज. 11 चेंडू आणि 23 असं समीकरण पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला अक्षय 11 कबाड, दुसऱ्या बाजूला वारलीपाडा असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिली मॅच दोन्ही संघ जिंकले आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतात. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉटबॉलची समाप्ती. अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचं होतं. पुल करण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. डॉटबॉलची समाप्ती. नाही फलंदाज बाद होतो. फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतो. विकेटचं पतन होतं. दोन गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. त्यानंतर आलेली विकेट. विजय आणि आलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रोहन.
जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. वेळ वाचवणं खूप गरजेचं असेल, या गोष्टीवरती नोंद करा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती येते. 9 चेंडूंमध्ये असूनही 23 धावांची गरज. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. आलेश 2 चेंडूंमध्ये 2 धावा. दुसऱ्या बाजूला विजय एका चेंडूमध्ये त्यांनी एकही धाव बनवली नाहीये. मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवण्याचं काम सध्याच्या स्थितीला केलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू आहे. रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज होतोय, फलंदाज सरप्राईज होतोय. अशा परिस्थितीमध्ये एक अजून डॉट बॉल होतोय. रोहनचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. त्यानंतर या मॅचचं प्रतिबिंब ठरवणारा षटक आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. फक्त एक धाव खर्च केली, एक विकेट देखील कॅरी केली आहे. यावेळेस पुल करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येते, कॅच झाली, कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. दुसरा झटका लागतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो या ओव्हरमध्ये. आणि एकंदरीत तिसरा झटका आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना डोळे संघाला. मिस्टॅम स्ट्रोक यष्टीरक्षकाच्या माध्यमातून जजमेंट सुरेख. डॉट बॉलची समाप्ती होते. अवघ्या एका धावेचं षटक ज्यामध्ये 2 विकेट्स देखील कॅरी केल्या आणि अशा प्रकारे ओव्हर नंबर कंप्लीट होते. दुसरी 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 12. समीकरण येऊन टेपलाय. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती अजय आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 6 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत फक्त 12 धावा पाहायला मिळतात. या मॅच मध्ये कुठेतरी मॅच जिंकायची असेल तर 3 मोठे फटके पहिल्या 4 चेंडूंवरती येणं गरजेचं आहे. त्यामध्ये कमीत कमी 2 षटकार देखील येणं गरजेचं आहे. 23 धावांची गरज. 6 चेंडू शिल्लक. फुल लाईनचा चेंडू होता. बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळतो. काही कोणांमध्ये क्षेत्ररक्षक होते. जजमेंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मिसफिल्ड मात्र लॉंगॉनचा फिल्डर होता, त्याने बॅटिंग चांगली केली आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 5 चेंडूंमध्ये अजून 21 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मी स्टॅम्प स्ट्रोक. स्कोर लेगला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहेत. एफर्ट चांगला पाहायला मिळतो, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. समीकरण येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. विनंती असेल वारलीपाडा टीमला आपण खेळाडू कक्षाजवळ थांबायचं. विनंती असेल जे मात्र वारलीपाडा टीमला आपण लवकरात लवकर खेळाडू कक्षाजवळ थांबायचं आणि अक्षयलान कवाड टीमला देखील विनंती असेल.
कवाड टीमला देखील विनंती असेल आपण देखील खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं. जशी मॅच फिनिश होईल तसे आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण 4 चेंडू 16 धावांची गरज. 4 चेंडूंमध्ये फक्त 16 धावांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती जर्सी नंबर 24 मध्ये अजय आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 15 धावांची गरज. मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. बॅकफुट वरती संघ आपल्याला डोहळे पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला विचार केला फ्रंट फुट वरती आई गावदेवी क्रिकेट संघ अर्जुली पाहायला मिळतात. इथे देखील फुलवल्यांचा चेंडू होता. बॅटची कडा लागते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी थोडीशी वाईड होते. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. बॅकिंगला थर्डमॅनचा प्लेअर आला होता मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. समीकरण अजूनही 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. 3 चेंडू आणि 14 असं समीकरण पाहायला मिळेल. टोकला तर जिंकला आणि उकला तर मुकला असं काहीसं समीकरण आता आपण पाहू शकतो. बॉलिंग चांगली आपल्याला पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. 3-13 असं समीकरण पाहायला मिळतोय. कुठल्या संघाचे 3-13 वाजवले पाहणं महत्वाचं. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मधील थोडेसे फंबल होतात. मिसफील्ड पाहायला मिळाली मात्र तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. समीकरण येणारे 2 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. थोडस स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल. असंख्य धावफलकावरती 24 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजय बॉलिंग मार्क वरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजयच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची कडा लागते आणि त्यानंतर त्रिफळांचा वेग घेणारा चेंडू प्ले डाऊन होतोय. विकेटचं पतन लागतोय. हा 4था झटका. चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा परिस्थितीमध्ये मॅच होती फिनिश आणि मॅच जिंकलेली आपण पाहू शकतो. अर्जुनी संघाने मॅच मात्र जिंकलेले. वेल प्ले टीम. हार्ड लक टफ लक आपण ढोळे संघाला देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतो. विदाउट एनी डाऊट बॅटिंग करत असताना 5 चेंडूंमध्ये 15 धावांवरती त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 चौकार 1 षटकार. तो संघाचा तारणहार अर्थातच गणेश मुकणे आपल्याला पाहायला मिळाला असेल मॅन ऑफ द मॅच. गणेश आपण आपला मेडल घेण्यासाठी यायचं.